नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन। आज आपण पाहतोय 10th स्टँडर्ड सायन्स 1 चॅप्टर 3 केमिकल रिॲक्शन अँड इक्वेशन्स या चॅप्टरमधील सेकंड पार्ट। याच्या आधी ऑलरेडी फर्स्ट पार्टमध्ये आपण सगळ्यात महत्त्वाचा टॉपिक तो म्हणजे बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन हा भाग कंप्लीट केलेला आहे। आय होप तुम्ही तो व्हिडिओ पाहिला असेल, नसेल पाहिला तर प्लीज तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे। कारण असं आहे की बॅलन्सिंगवरती एक्झाममध्ये क्वेश्चन्स विचारले जातात, अगदी 3 मार्कापासून 5 मार्कापर्यंत क्वेश्चन विचारले जातात। त्याच्यामुळे नक्की तो व्हिडिओ पहा आणि बॅलन्सिंग शिकून घ्या। आता आपण पाहणार आहोत केमिकल रिॲक्शनचे टाइप्स। तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे केमिकल रिॲक्शनचे 4 टाइप्स आहेत। आता हे टाइप्स कशावरती पडले तर डिपेंडिंग अपॉन नंबर ऑफ रिॲक्टंट्स किती आहेत, नंबर ऑफ प्रोडक्ट्स किती आहेत, रिॲक्टिव्हिटी ऑफ रिॲक्टंट आणि रिॲक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्ट या काही बेसिसच्या आधारे हे टाइप्स पडलेले आहेत। सगळ्यात पहिला टाइप आहे तो म्हणजे कॉम्बिनेशन रिॲक्शन। आता कॉम्बिनेशन म्हणजे काय, एनी आयडिया? कॉम्बिनेशन म्हणजे कंबाईन होणं, इन शॉर्ट ॲड होणं, ठीक आहे। सो तेच होते कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये। म्हणजेच काय, 2 किंवा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट्स एकत्र येतात आणि त्यापासून एकच प्रोडक्ट बनतोय, याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन रिॲक्शन, ठीक आहे। 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट्स एकत्र येऊन एकच प्रोडक्ट बनणं हे कशाचं एक्झाम्पल आहे, कॉम्बिनेशन रिॲक्शनचं, ओके। आता याच्यामध्ये एक एक्झाम्पल आहे कॅल्शियम ऑक्साईड। आपण जर घेतलं, याला जर आपण कंबाईन केलं वॉटरसोबत तर हे झाले 2 रिॲक्टंट आणि 2 रिॲक्टंट एकत्र येऊन काय बनतात, आपलं CaOH ट्वाइस म्हणजे एकच प्रोडक्ट बनत आहे। सो एक प्रोडक्ट बनणं हे याचं एक मेन काय म्हणूया आपण स्पेशालिटी आहे की याच्यामध्ये एकच प्रोडक्ट बनलं पाहिजे, खूप सारे रिॲक्टंट्स एकत्र येऊन, आणि तेव्हा ही बनते कॉम्बिनेशन रिॲक्शन, ठीक आहे। अजून काही एक्झाम्पल असेल तर बघा, हे एक्झाम्पल आहे अमोनिया आहे आणि HCl हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे। हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा यापासून NH4Cl म्हणजे अमोनियम क्लोराईड बनतंय। सो हे काय आहे, एकच प्रोडक्ट आहे, एकच प्रोडक्ट बनतंय। सो त्याच्यामुळे ही काय झाली, एक कॉम्बिनेशन रिॲक्शन। तुम्ही म्हणाल मे बी असा प्रश्न असेल की या ठिकाणी हीट पण तर इव्हॉल्व होते, बट हीट इज नॉट अवर प्रोडक्ट। हीट आपला प्रोडक्ट नाही आहे, हीट काय आहे, बाय प्रोडक्ट आहे, म्हणजेच काय नको असणारा प्रोडक्ट आहे। आपल्याला काय पाहिजे, फक्त CaOH ट्वाइस पाहिजे, पण हीट पण बनलं। पण हीट काय आहे, एक प्रकारचं एक मिनिट, हीट काय आहे, एक प्रकारचं बाय प्रोडक्ट आहे, ठीक आहे। सो आपण ते इथे कन्सिडर नाही करणार, आपण फक्त मेन प्रोडक्ट बद्दलच बोलणार आहोत। नेक्स्ट आहे अगेन मॅग्नेशियम आहे प्लस ऑक्सिजन आहे, हे लोक एकत्र येतात आणि यापासून 2 MgO बनतंय। सो अगेन 2 रिॲक्टंट्स एकत्र येऊन एकच प्रोडक्ट बनणार आहे, याला पण आपण काय म्हणणार आहोत, कॉम्बिनेशन रिॲक्शन। कॅल्शियम ऑक्साईड आणि वॉटर आहे। सो इथे वॉटर आणि कॅल्शियम ऑक्साईड हे 2 रिॲक्टंट्स एकत्र येतात आणि यापासून एकच प्रोडक्ट बनते, ते म्हणजे कॅल्शियम हायड्रॉक्साईड आणि हीट। सो अगेन हे पण काय झालं, कॉम्बिनेशन रिॲक्शन। सो कधीही जेव्हा 2 पेक्षा जास्त रिॲक्टंट्स एकत्र येऊन एकच प्रोडक्ट बनवतात, बाय प्रोडक्ट असू शकतं। आता या ठिकाणी इन केस कधी कधी तुम्हाला एअर बाहेर पडलेलं पाहायला मिळेल, काही मोठ्या मोठ्या रिॲक्शन्समध्ये फक्त एखादं गॅस बाहेर पडलेलं पाहायला मिळेल। सो ते काय झाले, बाय प्रोडक्ट झाले, ते आपल्याला रिक्वायर्ड नाही आहेत। सो ते आपण ते कन्सिडर नाही करणार, आपण फक्त मेन रिॲक्टंट आणि मेन प्रोडक्टबद्दलच बोलणार आहोत। सो जेव्हा 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन होतात एकच सिंगल प्रोडक्ट बनवण्यासाठी, तेव्हा त्याला आपण म्हणतो कॉम्बिनेशन रिॲक्शन। सो आय होप तुम्हाला कॉम्बिनेशन रिॲक्शन कळलेलं आहे। नेक्स्ट याच्या उलट, आता याच्या उलट काय असणार, एकच रिॲक्टंटपासून खूप सारे प्रोडक्ट्स बनत आहेत, हे काय झालं याच्या अपोजिट, त्याला आपण म्हणणार आहोत डिकम्पोजिशन। बेसिकली डिकम्पोज होणं म्हणजे काय होणं, ब्रेकडाऊन होणं किंवा तुटणं, ठीक आहे, याला आपण म्हणतो डिकम्पोज होणं। सो तेच या ठिकाणी आहे डिकम्पोजिशन रिॲक्शन, ओके। सो आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण पाहणार आहोत डिकम्पोजिशनचे एक्झाम्पल्स। म्हणजे आपल्याकडे एकच रिॲक्टंट आहे, तो ब्रेकडाऊन होतोय खूप साऱ्या एलिमेंट्समध्ये किंवा खूप साऱ्या प्रोडक्ट्समध्ये, त्याला आपण म्हणणार आहोत काय, डिकम्पोजिशन रिॲक्शन। सो आता अजून एक एक्झाम्पल बघूया, जसं की फॉर एक्झाम्पल शुगर आहे, शुगर डिकम्पोज झालं हीटमध्ये आणि वॉटरमध्ये, आणि याला आपण शुगर डिकम्पोज झालं कार्बनमध्ये आणि वॉटरमध्ये, आणि याला आपण काय देतोय, इथे हीट देतोय। हीट ॲज अ काय दिलं आपण, त्याला एक्स्ट्रा मटेरियल दिलं, हे रिॲक्टंटमध्ये काउंट नाही होणार, ठीक आहे। हे काय झालं, एक एक्स्ट्रा कंडिशन प्रोव्हाइड केली आपण रिॲक्शन व्यवस्थित होण्यासाठी। सो त्याला आपण काय म्हणणार आहोत, डिकम्पोजिशन रिॲक्शन, की ज्या ठिकाणी फक्त एकच रिॲक्टंट आहे आणि खूप सारे प्रोडक्ट्स बनतात, कंडिशन्स अनेक असू शकतात, ठीक आहे, पण एकाच रिॲक्टंटपासून खूप सारे प्रोडक्ट बनत आहेत। अजून एक एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, वॉटर डिकम्पोज होत आहे, ठीक आहे, पाणी जे आहे ते डिकम्पोज होत आहे ऑक्सिजन आणि H2 मध्ये, ठीक आहे। सो हे पण काय झालं, एक प्रकारचं डिकम्पोजिशन रिॲक्शन झाली। इथे आपण इलेक्ट्रोलायसिसची कंडिशन ॲड करू शकतो, पण इलेक्ट्रोलायसिस ही काय आहे, कंडिशन आहे, त्याला आपण रिॲक्टंटमध्ये काउंट नाही करणार।
अजून एक आहे CaCO3 सॉलिडमध्ये, याला आपण हीट प्रोव्हाइड केली आणि यापासून CaO आणि CO2 बनलं. हे एक प्रकारचं गॅस आहे. सो इथे जर आपण पाहिलं तर एका रिॲक्टंटपासून 2 किंवा 2 पेक्षा अधिक प्रोडक्ट बनतात. सिमिलरली फॉर वॉटरसाठी सुद्धा हायड्रोजन पेरॉक्साईडसाठी सुद्धा एकाच हायड्रोजन पेरॉक्साईडपासून वॉटर पण बनते आणि ऑक्सिजन पण बनते. सो 2 प्रोडक्ट्स बनले. ठीक आहे, इथे बघा इलेक्ट्रोलायसिस ऑफ वॉटर पाहायला मिळते आपल्याला. सो द रिॲक्शन इन विच 2 or more प्रोडक्ट्स आर फॉर्म्ड फ्रॉम अ सिंगल रिॲक्टंट एक्झॅक्टली उलटं ऑफ कॉम्बिनेशन रिॲक्शन, त्याला आपण म्हणणार आहोत डिकम्पोजिशन रिॲक्शन. नेक्स्ट आहे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. आता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन म्हणजे काय आहे, तर या ठिकाणी जो लेस रिॲक्टिव्ह असेल त्याची जागा कोण घेतंय, मोर रिॲक्टिव्ह. म्हणजे जो वीक आहे त्याला कोण ओव्हरटेक करतंय, स्ट्रॉंग. ठीक आहे, हे थोडक्यात लक्षात ठेवा. वीकला कोण ओव्हरटेक करतंय, स्ट्रॉंग. म्हणजे वीकला काढून त्याच्या पोझिशनवरती कोणाला, स्ट्रॉंग आलं. आता हे कसं डिसाईड होणार, तर हे आपण डिसाईड करू शकतो इलेक्ट्रोकेमिकल सिरीजच्या हेल्पने. इलेक्ट्रोकेमिकल सिरीज तुम्हाला सध्या नाही आहे, तुम्हाला मेटॅलर्जीमध्ये पाहायला मिळेल. आपला जो 8वा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये. बट त्याच्यामध्ये काय असतं की एक सिरीज आहे त्याच्यामध्ये जे एलिमेंट्स आहेत तर ते रिॲक्टिव्ह, कमी रिॲक्टिव्ह, जास्त रिॲक्टिव्ह असं त्यांचं एक हे असतं, काय म्हणूया आपण, एक सिरीज बनवलेली असते की कमी रिॲक्टिव्हपासून जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट्सची एक लिस्ट आहे. त्याच्या आधारे आपण डिसाईड करू शकतो की कोणतं एलिमेंट कमी रिॲक्टिव्ह आहे, कोणतं एलिमेंट जास्त रिॲक्टिव्ह आहे. जास्त रिॲक्टिव्ह एलिमेंट्स खाली असतात सिरीजमध्ये आणि कमी रिॲक्टिव्ह एलिमेंट्स वरती असतात. ठीक आहे, सो हे काय करतात आपण त्याच्या आधारे ठरवू शकतो. आणि आफ्टर दॅट नेक्स्ट असं आहे की जो जास्त रिॲक्टिव्ह असेल तर तो कमीच्या जागेवरती येणार आहे. फॉर एक्झाम्पल CuSO4 आहे प्लस Fe आहे, विल गिव्ह यू FeSO4 प्लस Cu. आता इथे Cu जे आहे तर त्यापेक्षा Cuपेक्षा Fe आपला काय आहे, जास्त रिॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे Fe काय आला, Cuच्या जागेवरती आला आणि त्याने FeSO4 बनवलं आणि कॉपरला बाहेर काढलं. ठीक आहे, सो तो जास्त स्ट्रॉंग असेल तो जागा घेणार आहे आणि वीकला बाहेर काढणार आहे. तुम्ही या ठिकाणी एखाद्या राजाची वगैरे स्टोरी इमॅजिन करू शकता की एखादा खूप स्ट्रॉंग राजा आहे, तो त्याचं दोघांचं युद्ध चाललं. एक स्ट्रॉंग राजा आहे आणि एक वीक राजा आहे आणि मग वीक राजा काय होतो, हारतो आणि त्या राजाचं पूर्ण राज्य जे आहे ते स्ट्रॉंग राजा मिळवतो. समथिंग तसंच या ठिकाणी घडतंय. ठीक आहे, सो द आयन इन विच द प्लेस ऑफ आयन ऑफ लेस रिॲक्टिव्ह एलिमेंटची जी काही जागा असेल इज टेकन बाय अनदर मोर रिॲक्टिव्ह एलिमेंट आणि मग त्याच्या आधारे रिॲक्शन बनणार आहे. आता इथे पण CuSO4 मध्ये अगेन कॉपरपेक्षा जे आपलं Pb आहे ते जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि त्याच्यामुळे इथे काय बनणार आहे, PbSO4 प्लस कॉपर. ठीक आहे, सो इन धिस वे या रिॲक्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय बनते, प्रेसिपिटेट, जे की आपण डाऊनवर्ड ॲरोने रिप्रेझेंट करतो. सो या ठिकाणी काय होतं, आयन्स इन द रिॲक्टंट एक्सचेंज, रिॲक्टंटमधले आयन्स काय होतात, बदलतात. या ठिकाणी पण रिॲक्टंट्समधलेच आयन्स बदलले होते डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये पण कसे बदलले होते, मोर रिॲक्टिव्ह लोअर रिॲक्टिव्हकडे गेला होता त्या पद्धतीने. आता आपण याच्यामधले रिॲक्टंटमधलेच आयन्स बदलणार आहेत पण काय बनलं पाहिजे, प्रेसिपिटेट. इथे कुठेही प्रेसिपिटेट बनत नव्हतं. सो या दोघांमध्ये हाच डिफरन्स आहे की डिस्प्लेसमेंटमध्ये आणि डबल डिस्प्लेसमेंटमध्ये दोघांमध्ये सुद्धा रिॲक्टंटमधलेच आयन इकडे तिकडे होत आहेत किंवा स्वतःला एक्सचेंज करतायत. बट कुठे वरच्या रिॲक्शनमध्ये डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये प्रेसिपिटेट नाही बनत आहे, डबल डिस्प्लेसमेंटमध्ये प्रेसिपिटेट बनतंय. हाच फक्त दोघांमधला फरक आहे. ठीक आहे, सो आता या ठिकाणी बघा सिल्वर नायट्रेट आहे, जेव्हा रिॲक्ट करताय सोडियम क्लोराईड सोबत तेव्हा सिल्वर क्लोराईड बनणार आहे आणि सिल्वर क्लोराईड हे प्रेसिपिटेट आहे. कसं बनतं प्रेसिपिटेट, आपण मगाशी इथे पाहिलं, कुठे गेलं ते होतं ना, मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं. हां, इथे आपण पाहिलं होतं प्रेसिपिटेट काय असतं ते. सो आय होप की तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ पाहिलेला आहे तर तुम्हाला हे समजेल आणि तुम्ही याला ॲक्च्युअली इमॅजिन करू शकता. ठीक आहे, आणि बाकी जो काही प्रोडक्ट बनेल तो बनेल. ठीक आहे, सो या ठिकाणी काय झालं, फक्त सोडियम NO3 सोबत गेलं आणि सिल्वर क्लोरीन सोबत गेलं आणि सिल्वर क्लोराईड बनवलं जे की एक व्हाईट PPT आहे, प्रेसिपिटेट आहे. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपल्याकडे हे तर मेन टाइप्स ऑफ रिॲक्शन्स आल्या डिपेंडिंग अपॉन केमिकल कंपोजिशन कसं आहे, रिॲक्टंटचा नंबर किती आहे, प्रोडक्टचा नंबर किती आहे, एक्सचेंज कसं होतं आहे त्यानुसार. आता आपण पाहणार आहोत की एक्सटर्नल ज्या काही आपण कंडिशन्स प्रोव्हाइड करतो त्यानुसार रिॲक्शनचे टाइप्स. फॉर एक्झाम्पल आपण हीट प्रोव्हाइड करतोय का, किंवा ते रिॲक्शन हीट ॲब्झॉर्ब करतंय का, किंवा ते रिॲक्शन हीटला एलिमिनेट करतंय का, याच्या अकॉर्डिंगली पण रिॲक्शनचे प्रकार पडतात.
अजून एक गोष्ट, जर तुम्हाला वर्ड टू वर्ड वाचून चॅप्टर हवा असेल, म्हणजे प्रत्येक लाईन वाचून त्याचा अर्थ, तर ते मी ऑलरेडी 1-2 वेळा अपलोड केलं आहे. सो जर तुम्ही तसे स्टुडंट असेल की जर तुम्हाला वाचून वगैरे नीट समजत असेल तर तुम्ही ते व्हिडिओ चेकआउट करू शकता. आता सध्या ही मी नवीनच मेथड सुरू केली आपल्या चॅनलवरती, की ज्या ठिकाणी मी नोट्स बनवलेले आहेत आणि त्याच्या आधारे तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करते. जर तुम्हाला ती मेथड हवी आहे तुम्ही ते व्हिडिओज पहा, नोट्समधून हवं आहे तर तुम्ही हे व्हिडिओज कंटिन्यू करू शकता. माझ्याकडे दोन्ही पण ऑप्शन्स अवेलेबल आहेत, त्याच्या लिंक्स तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये पाहायला मिळतील. ठीक आहे, डन. सो बॅक टू द टॉपिक. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय? अशी रिॲक्शन की ज्या ठिकाणी हीट बाहेर फेकली जाते. आणि एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय? की जिथे आपण रिॲक्शनला हीट प्रोव्हाइड करतोय, आपण बाहेरून देतोय. आणि एक्झोथर्मिकमध्ये रिॲक्शन स्वतः बाहेर हीट फेकते. ठीक आहे, सो हे 2 प्रकारचे रिॲक्शन्स आहेत. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन की ज्या ठिकाणी हीट इज गिवन आउट बाय द रिॲक्शन. आणि एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणजे अशी रिॲक्शन की ज्या ठिकाणी हीट इज टेकन बाय द रिॲक्शन किंवा ॲब्झॉर्ब्ड बाय द रिॲक्शन. ठीक आहे, 2 एक्झाम्पल्स पण तुम्ही या ठिकाणी चेकआउट करू शकता. एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिकचे डिफरन्स आला तर तुम्ही डिफरन्स पण लिहू शकता. आता नेक्स्ट या ठिकाणी तेच सांगितलं, एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक कसं आहे. इथे पण तुम्ही चेकआउट करू शकता की आपण हीट दिलेली आहे आणि या ठिकाणी रिॲक्शनमधून हीट बाहेर आलेली आहे. आता नेक्स्ट आहे रेट ऑफ रिॲक्शन. रेट ऑफ रिॲक्शन एक खूप महत्त्वाचा भाग आहे की रेट ऑफ रिॲक्शनवरती कसा अफेक्ट करतो. म्हणजे डिपेंडिंग अपॉन आपण कॉन्सन्ट्रेशनचं तुम्हाला मागच्या वेळेस मी एक्झाम्पल दिलं होतं की कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केलं तर काय होतं, कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं म्हणजेच डायल्युशन इन्क्रीज केलं तर काय होतं. तर अशा पद्धतीने कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करणं डिक्रीज करणं याच्यावरती पण रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड असतं. रिॲक्टंटची साईजवरती पण रेट ऑफ रिॲक्शन डिपेंड असतं. सो आता हा जो रेट ऑफ रिॲक्शनचा पार्ट आहे तो आपण पाहणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. मला जरा हे कन्फ्युजन क्लिअर करायचं आहे, म्हणजे मी लॉंग व्हिडिओज बनवायला पाहिजेत की शॉर्ट व्हिडिओज बनवायला पाहिजेत हे जरा मला सांगा. कारण मी चॅप्टर 1चे लॉंग व्हिडिओज पण बनवून पाहिलेत, 1 म्हणजे एका तासाचा एक व्हिडिओ असेही बनवून पाहिले. आणि आता सध्या मी थोडेसे शॉर्ट व्हिडिओज पण बनवून बघते. सो तुम्हाला काय कम्फर्टेबल आहे, लॉंग व्हिडिओज पाहणं की शॉर्ट व्हिडिओज पाहणं हे पण जरा मला सांगा. त्यानुसार मी थोडंसं चेंजेस करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला ॲक्च्युअल जे कॉन्टेंट हवं आहे त्याप्रमाणे बनवण्याचा प्रयत्न करेन. सो आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे काही पाहिलं टाइप्स ऑफ रिॲक्शन्स हे कम्प्लिटली कळलं असेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत रेट ऑफ रिॲक्शन्स. सो या सगळ्या नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला टेलिग्रामवरती पाहायला मिळणार आहेत. सो प्लीज चेकआउट करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.